ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे आपले लाडके आणि पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज विषयी जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे पराक्रमी सरदार होते आणि आई राजमाता जिजाऊ या धर्मनिष्ठ, कर्तृत्ववान व संस्कारशील होत्या. जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांवर रामायण, महाभारत, पुराणकथा, स्वराज्याचे स्वप्न आणि धर्मनिष्ठा याचे संस्कार केले होते. शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी, घोडेस्वारी, डावपेच, प्रशासन व न्यायव्यवस्था याचे शिक्षण मिळाले. दादोजी कोंडदेव हे त्यांचे प्रमुख गुरु होते. शिवाजी महाराजांचे ध्येय होते की हिंदवी स्वराज्याचे स्थापन करावे. 1645 साली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया रचला. त्यानंतर त्यांनी राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले व बांधले. 1659 साली आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखानला पाठवला. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव करून स्वराज्याची ताकद संपूर्ण दख्खनला दाखवून दिली. मुघल सम्राट औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा मोठा शत्रू होता. शिवाजी महाराज आग्र्याला गेले असताना त्यांना कैदेत ठेवण्यात आले, पण त्यांनी अत्यंत चातुर्याने सुटका करून घेतली. हा इतिहासातील अद्वितीय पराक्रम मानला जातो. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घोषित झाले आणि स्वतंत्र मराठा साम्राज्याची अधिकृत स्थापना केली. शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हे, पण उत्तम प्रशासक होते. त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्याच्यावर पहिले पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, सेनापती, न्यायाधीश, पंडितराव असे त्यांचे अष्टप्रधान मंडळ होते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे संरक्षण, स्त्रियांचा सन्मान, धर्मस्वातंत्र्य, न्यायकर प्रणाली ही त्यांच्या राज्याची वैशिष्ट्य होते. शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. कोकण किनाऱ्यावर त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे सागरी किल्ले बांधून परकीय आक्रमणांना आळा घातला. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड इथे शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा विचार, स्वराज्य आणि पराक्रम अमर झाला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्याची तलवार पराक्रमी त्याचे राज्य अढळ. हे शिवाजी महाराजांचे विचार होते. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर राष्ट्रनायक, पराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श राजा होते. त्यांचे जीवन आजही धैर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले ते आपण जाणून घेऊया. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सुमारे 300 ते 350 किल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा फडकवला होता. यामध्ये जिंकलेले किल्ले, परत मिळवलेले किल्ले, नव्याने बांधलेले किल्ले यांचा समावेश होतो. प्रमुख किल्ले आहेत तोरणा, राजगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, पन्हाळगड, रायगड जिथं त्यांची राजधानी होती, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, लोहगड, विशाळगड. आपण जाणून घेऊया शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य. त्याच्यामध्ये होतं गनिमी कावा. शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचे जनक मानले जातात. कमी सैन्य, वेगवान हल्ले, डोंगराळ प्रदेशाचा उपयोग, अचानक आक्रमण व त्वरित माघार यामुळे बलाढ्य शत्रूही पराभूत झाले होते. भूगोलाचे अचूक ज्ञान, सह्याद्री पर्वतरांग, जंगल, घाट, किल्ले, पावसाळा व हवामान
यांच्या युद्धात वापर केला जात होता. किल्ला युद्धनीती. किल्ल्याची मजबूती, तटबंदी, गुप्त दरवाजे, पाण्याची साठवण, शत्रूला उपासमार करणे यामुळे किल्ले दीर्घकाळ टिकवले. जलयुद्ध व आरमार. स्वतःचे आरमार उभारले. पोर्तुगीज सिद्धी यांच्याशी सागरी लढाया. सागरी किल्ल्यामुळे किनारपट्टी सुरक्षित राहिली. म्हणूनच त्यांना भारतीय नौकादलाचे जनक म्हटले जातात. शिस्तबद्ध सैन्य. पायदळ, घोडदळ, तोफखाना, गुप्तहेर व्यवस्था. सैन्यात कठोर शिस्त होती. नैतिक युद्धनीती. स्त्रिया व धर्मस्थळांचा आदर करणे, निष्पाप प्रजेवर अत्याचार न करणे, शत्रूचा पराभव, अपमान नाही करणे ही त्यांची विशेष ओळख होती. आपले छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ल्याचे राजा, गनिमी काव्याचे जनक, पराक्रमी योद्धा आणि अद्वितीय युद्धनीतिकार होते. तर मित्रांनो, असे होते आपले हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी जानकारी होती ती मिळवली. जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका.